आज पाहूयात गेस्ट रूम. गेस्ट रूम मध्ये आम्ही आमचा जुना बेड ठेवलेला आहे, जो 6x6 चा आहे. हा बेड लग्नामध्ये 5 वर्षापूर्वी माझ्या आई वडिलांनी मला दिला होता, जो आम्ही गावाकडे असताना बनवून घेतला होता. कम्प्लिटली फोल्डेबल हा बेड आहे. या बेडवरची ही जी मॅट्रेस आहे ती वेकफिटची आहे. या मॅट्रेस वरती हे एक्स्ट्रा कव्हर आम्ही बनवून घेतलंय. मॅट्रेस अशी आहे. हा बेड आम्ही 15,000 बनवून घेतला होता आणि या मॅट्रेसची प्राइस 20,000 होती, पण ती आम्हाला ऑफर मध्ये 15,000 बसली आहे. रूमचे पडदे जे आहेत ते Amazon वरून मी घेतलेत. या पडद्यांना 2 वर्ष झालेली आहेत. गेल्या 2 वर्षांपासून आम्ही हे पडदे वापरतोय. प्युअर कॉटन मधले पडदे आहेत, ज्याची किंमत आहे 2200 रुपये. एसी आहे, तो एसी मला आई वडिलांनी वास्तुशांतीमध्ये गिफ्ट केलाय, जो आहे सॅमसंगचा 1 टनाचा एसी आपण इथे वापरलाय. एसीची प्राइस 32,000 आहे आणि एसी इन्स्टॉलेशन साठी 4,500 रुपये खर्च आला. हा ड्रेसिंग टेबल आणि कबोर्ड हा सेट आहे. हा जो लाईट तुम्ही पाहताय हा आम्ही नंतर करून घेतलाय. इलेक्ट्रिशियन करून हा पॉइंट काढून इथे लाईट फिट करून घेतला. सर्व थीम ट्रेडिशनल असल्यामुळे ड्रेसिंग टेबलचा हँडल सुद्धा आम्ही अशा डिझाइन मध्ये घेतलाय. यामध्ये 4 कप्पे आहेत, खाली 2 ड्रॉवर्स. कपाट जे आपण घेतलंय ते स्लाइडिंग डोअरचं घेतलंय. या कपाटाला खाली 2 ड्रॉवर्स दिलेत त्यांनी. कपाटावरती कॉर्नरची ही डिझाइन आहे ती आणि हे जे बॉक्सेस आहेत हे जास्त आवडले. हे कपाट आमचा जो ऑलरेडी बेड आहे त्या बेडला परफेक्ट मॅच झाला, त्यामुळे हा कपाट ड्रेसिंग टेबल हा सेट आम्ही घेतला. गेस्ट रूमचं हे कपाट, ड्रेसिंग टेबल, मास्टर बेडरूमचं कपाट आणि ड्रेसिंग टेबल हे चारही वस्तू आम्ही 1,27,000 मध्ये घेतलेल्या आहेत. बेडच्या मागच्या बाजूला हे वॉलपेपर वापरलेला आहे. हा लाईट वापरलाय. इथे आम्हाला एक फ्रेम लावायची होती, पण वॉलपेपर लावल्यावर असं लक्षात आलं की फ्रेम लावली तर खूप जास्त गर्दी वाटेल, म्हणून आम्ही इथली फ्रेम कॅन्सल केली आहे. घरामध्ये 3 वॉल्सना वॉलपेपर लावलेले आहेत. या तिन्ही वॉलच्या वॉलपेपरचा खर्च 22,000 रुपये आलेला आहे. आपण जसे वॉलपेपर सिलेक्ट करू त्यानुसार प्राइजेस व्हॅरी होतात. हा स्टडी टेबल जुना घरामध्ये होता, तोच इथे ठेवलाय. याच्यावरती मी हे सुंदर आर्टिफिशियल प्लांट ठेवलेला आहे. तिथे जागा नाहीये. बेडवर बसून आपण टेबलचा वापर करू शकतो, म्हणून ही जी चेअर आहे ती इथे ठेवली आहे. वरचं सीलिंग डिझाइन असं आहे. आजच्या साईज नुसार आपण ह्या लाईट्स कशा ऍडजस्ट करायच्या हे ठरवलेलं आहे. सिरीज आवडत असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागात.